नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर से है, जहां पर आज डॉक्टर भीमराव अंबेडकर की जयंती बनाई गई, जिन्हें प्यार से बाबा साहेब अंबेडकर के नाम से जाना जाता है। इस दिन को अंबेडकर जयंती के रूप में मनाया जाता है, जो भारतीय समाज में उनके उल्लेखनीय योगदान को दर्शाता है। बता दें कि डॉक्टर अंबेडकर का जन्म 14 अप्रैल 1891 को हुआ था और उनका जीवन दृढ़ता और दृढ़ संकल्प का प्रमाण था। वे एक बहुमुखी व्यक्तित्व के स्वामी थे और एक राजनीतिज्ञ, समाज सुधारक और न्यायविद और अर्थशास्त्री। भारतीय समाज में व्याप्त अन्याय के खिलाफ उनकी अथक लड़ाई ने हमारे देश के कानूनी और सामाजिक ढांचे में महत्वपूर्ण बदलाव लाए और संभाजी नगर जिले के कलेक्टर दिलीप स्वामी और पुलिस अधीक्षक नितिन बगाटे और भाजपा मराठवाड़ा प्रदेश अध्यक्ष विधायक संजय केनेकर और भांति जी, इन्होंने डॉक्टर बाबा साहेब जयंती की शुभकामनाएं दी। नमस्कार। आज सर्वत्र भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासाने उत्साहाने अतिशय सहृदय सर्वत्र साजरी होत आहे। मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या मार्गावर सर्व प्रशासन मार्गक्रमण करत आहे आणि ही राज्यघटना आणि बाबासाहेबांचे अनेक लेख हे प्रशासकासोबतच सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा देशांच्या सर्वांगीण विकासासाठी एक पथदर्शक आहेत, एक दीपदर्शक आहेत आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण समाजाचा सर्वांगीण विकास करावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। आपणा सर्वांना आजच्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्याकडनं शक्यसिंह बुद्धिस्ट सोसायटी या विचार मंचावरती असलेले माझे सहकारी यांच्याकडनं सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आपल्याला म्हणतात, जातीमुळे अपमानित, शोषित, तुडवलेल्या समाजाकरिता स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे 22 प्रतिज्ञा। जो मुक्तीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे, तर त्या जयंतीनिमित्त दरवर्षी या ठिकाणी शक्यसिंह बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने आपण 22 प्रतिज्ञाचं आणि सोबतच मिठाईचं वाटप करत असतो। याही वर्षी आपण तोच उपक्रम राबवत आहोत। तरी सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य उत्साह सोहळा दिवसभराचा साजरा होतोय आणि एक भीममय वातावरण या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे आणि एक चांगला उत्साहपूर्ण जोश आजच्या या जयंतीमध्ये आहे। निश्चितपणे सर्व पक्षीय या जयंतीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेऊन या संभाजीनगरमध्ये उत्साह साजरा करतात आणि त्याच पद्धतीने आज सगळीकडे कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतील। रत्नापुरीची मागणी केली होती, त्यावरती कुठेतरी असं म्हणाले की तुमच्या बाबाचं नाव बदलून टाका। एक सांगतो, आमच्या बापाचं नाव मोगलाने ठेवलेलं नव्हतं, त्यांच्या बापाचे नाव मोगलाने ठेवलेले, त्यावेळी पहिले त्यांना बदलावं लागेल। डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर वासियांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण इथं भडकल गेट येथे पाहत आहोत की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथे एवढी आनंद आणि उत्साह आहे, एवढी गर्दी आहे, अलोट उत्साह असा आहे आणि पोलिसांचा इथं चोख बंदोबस्त आहे आणि हा उत्सव शांतता आणि आनंदाने इथे साजरा होईल अशी मी सर्वांना शुभेच्छा। संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।